सो हे गाईज, माझं नाव सिद्धेश. तुम्हाला माहिती आहे मी तुमचा लाडका सिद्धेश परत एकदा चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो यूट्यूब चॅनलवर. आणि काही दिवस झालं की काही व्हिडिओ थोडे अपलोड करायला भेटलं नाही, कारण की थोडे त्रास चालू झालेला आणि थोडं हे करायचं होतं आपल्याला की थोडंसं शिफ्टिंग करायची होती घराची. आणि तर तुम्ही पार्टी बघू शकता, थोडंसं वेगळं वाटेल कारण की हे म्हणजे दुसरीकडे रेंटने घेतलं मी घर. आणि ॲड्रेस वगैरे सांगू नाही शकत, थोडंसं मला प्रायव्हसी ठेवायची आहे. सो तर असा विषय झाला की त्याचे किस्सा सांगू नाही शकत तुम्हाला की मी आलो आहे राहायला असं ठिकाणी की आहे तिकडे मला भेटेल असं चांगलं, म्हणजे एक छत आहे, घर आहे छोटंसं, असं आहे सगळं. आणि नुकतंच की मुद्दा असा सांगायचा मला की ही गोष्ट सुरुवात झाली माझी एक महिनाभर किंवा 2 महिन्याआधी, नाही 2 महिने पण आधी नाही, 1 महिन्याआधी असा झाला विषय की मला घरून माहिती पडलं की तुला वेगळं राहायचं आहे आणि फॅमिली वेगळी राहणार आहे. सो तर मी म्हणलं ठीक आहे, पण रिझन विचारलं असं का, तर त्याच्यात म्हणणं होतं की दोघं भावांचं एका घरात कधी पटत नाही. तर मी 2 मिनटं असं विचारात पडलं, मला पटत नाही की भलतंच काहीतरी इथं चाललं आहे विषय, किंवा कोणी काय बाहेरून कान भरलेत किंवा असं. कारण की विषय असा होता पहिला की आम्ही जिकडे राहत होतो ना, ते घर मोठं होतं. मोठं म्हणजे एक होतं चांगलं असं, त्याचं भाडं वगैरे होतं साधारण 7,500-8,000 होतं. आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या घरात गेलो, तिकडे झालं 13,500. आणि ते माझ्या बजेटच्या थोडंसं बाहेरच जावं लागलं. बाहेर म्हणजे परवडत नव्हतं तसं, पण ते एमर्जन्सीमध्ये घेतलं कारण की तिकडे आम्ही राहत होतो ना, ते दोन्ही जे होते ना आम्हाला रेंटने दोघं तसे निघाले, कारण की आम्ही त्यांच्याकडे एवढे राहत होतो. आणि आम्हाला लक्षात नव्हतं की आम्ही दुसरीकडे स्वतःचं घेऊ शकतो, आणि आयडिया पण नव्हती की असं पुढे जाऊन होईल काहीतरी. आणि नेमका विषय काय झाला की आम्ही जिकडे आलो राहायला तिकडे होतं 13,500. तर त्यांनी आधी सांगितलेलं की तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही राहा वगैरे वगैरे असं तसं. तर आम्ही कुशाल राहायला लागले. आणि 1 BHK चांगलं होतं. तर राहत होतो आम्ही तिकडे. आणि अचानक ज्यांचं घर ओनर होतं त्यांचा फोन आला किंवा ते भेटून आईला बोलले की तुम्ही 30 तारखेला रूम खाली करा, कारण की आम्हाला असं काहीतरी, कारण की ते घरवाल्यांचंच काहीतरी त्यांचंच काहीतरी झालं होता विषय, त्यांना दुसऱ्या द्यायचं होतं. आणि सांगायचं ना आधीच की 1 महिने किंवा 2 महिने 3 महिने आधी सांगायचं की आम्ही पण स्वतः तयारी केली असती की पैसे अरेंज केले असते थोडेसे की आपल्याला निघायचं ताळेजणमध्ये असतं. त्यांनी पण पटकन सांगितलं तोंडावरचं. त्यात मग काय झालं, रागारा कोणाचं झालं, कोणाचं कोणाला पेटलं किंवा कोणाच्या डोक्यात कोणाचा राग कसा झाला काय माहिती. तर सडनली असं झालं की मी येऊन कामून नुकतंच बसलेलो आणि मी माझ्या ह्याच्यात होतो, 2 दिवस टेन्शनमध्ये होतो. तर अचानक आई बोलली की तू वेगळं राहायचं, असं तू वेगळं राहा, तुझं आणि बाबाचं म्हणजे छोट्या भावाचं पटत नाही, असं तुमचं भांडण होईल, पटणार नाही, असं नाही तर तू तुझं बघ. तर मी एकटा कसा राहू वेगळा, कुठे ना पैसे करून आणू, माझ्याकडे पैसे नाही काय नाही. बोलते मला बोलायला लागले, मग तुझी नोकरी आहे, तुझ्याकडे नोकरी आहे तर मला नोकरी आहे तर मग काय झालं. मला अरे पण भाडं आता भरलं आहे, आता हे कोणा पण मागू, बघ तुझ्या मित्रांकडून घे असं. अरे मला हे का बोलायची गोष्ट झाली, काय खायची गोष्ट आहे. त्याच्यानंतर मग थोडं माझं विचार पडलं, म्हणजे असं का बोलावं, ज्या सूरमध्ये अशी बोलत होती की तुझं पटत नाही हे ते. अरे भाई ऑफकोर्स पोरगा आहे ना यार, तेवढं तरी सेन्स ठेवायचं नाही यार, असं हे नाही करायचं ना. माणसं कुठून कामाला जाऊन कसं येतो, काय करतो, त्याच्यावर पण काय इच्छा आकांक्षा आहेत की नाही, त्याचे पण काय स्वप्न वगैरे आहेत की नाही, त्याला पण काय पूर्ण करायचं आहे की नाही, त्याचं पण काय खाणं पिणं गाडी राहणं काय आहे की नाही, घराचं तर भाडं भरतो आहे, गाडीचं पेट्रोल का फुकट नाही जात, बाहेर नाश्ता पाणी असतं, कधी कोणाला पैसे द्यावे लागत असतात. असं नसतं की काय होत नाही काय नाही, ते कोणाच्या आयुष्यात नसतं, सगळ्यांच्या आयुष्यात असतं प्रॉब्लेम. पण ते फेस करणं ते आपल्याला हे जमलं पाहिजे ना. अरे पण आपण एकत्र एवढं वर्ष राहतो आहे, अचानक मला सांगणार तू वेगळा राहा, कसं जमणार आहे. पैशाची अरेंज करायला समोरच्याकडे काय आहे काय, समोरच्या काही खिशात असं बंडल घेऊन फिरतो नाही ना, थोडं तरी विचार करावा. पण त्या दिवशी म्हणजे असं माझं डोकं एवढे बेकार असे विचार चालू झाले
की म्हणजे मी विचार केला की अरे मीला एकतर माझं म्हणणं कसं होतं की जेव्हा कामाला लागलो आहे तेव्हापासूनच सुरुवात करावी, सेविंग करावी, म्हणजे कसं लवकरात लवकर घर घेता येईल, बाकीचे जेवढं मोठी कामं आहेत ती लवकरात लवकर पार पडली जाईल. पण भाई आपण सांगणं आणि समोरच्यानं ऐकणं ते दीडपट हे होतं. असा काहीतरी विषय झाला होता आणि कोणाकडून घेणार पैसे वगैरे वगैरे खूप, म्हणजे मी विचारात एवढं पडलो ना की काय सांगू आता काहीच तुम्हाला की कोणाकडून पैसे अरेंज करू, कारण की कोणाकडून असे एवढे पैसे मागू नाही शकत ना की आता 20,000 डिपॉझिट किंवा 15,000 डिपॉझिट किंवा 10,000 डिपॉझिट भरायचं असेल. आणि भाडं आता सध्या तेवढं नाही चालू आहे, तसं कोणाकडे 7,000 8,000 7+ चालू आहे सगळीकडे भाडं, भले ते 1 RK असो किंवा 1 BHK असो. त्या ट्रॅव्हलिंगचं खर्च होतो, टेम्पो घेऊन जायचं, सामान शिफ्टिंगचं, त्याच्यामध्ये कमीत कमी हातामध्ये माझ्याकडे कमीत कमी 25,000 ते 30,000 तरी पाहिजे सहजासहजी, ते माझ्याकडे नव्हते. सो तर मी विषय असा केला की मग थोडंसं माझ्या कामातले काही आहेत मित्र जवळचे, असे म्हणजे जवळचे ओळखतात असं की त्यांना माहिती आहे की ह्याची नोकरी आहे, हा देईल मंथली तर मंथली देईल. सो तर मग मला ते करावं लागलं. तर अशी वेळ आली माझ्यावर की लोकांकडून भिका मागावं लागल्या मला. आणि भिका म्हणजे भिकाच बोलू शकतो. आता मित्र एवढाच आहे, त्यांच्याशी नातेवाईक नाही आहे त्यांचा की एवढा की असं मी त्यांच्याकडूनच घेईल की मला देतील ते त्यांच्या भरोश्यावर. त्यांना माहिती आहे की ह्याच्याकडून नोकरी आहे, तर ह्यानं देणं साहजिकच आहे. आणि हा इकडून ही नोकरी सोडून जाणार नाही कुठं, आणि पेमेंट मंथली टू मंथली येणार आणि ह्याला काम करावंच लागणार, तरच पेमेंट देणार आहे. तर तसं असेल ते. आता माझ्या माइंडसेटने मी तसं ठरवून सांगितलं. आता त्यांचं माइंड काय असेल माहिती नाही. मग त्यांच्याकडून मग कोणाकडून 5,000 घेतले, मग कोणी 7,000 दिले, असं असं करत करत मग त्यांच्याकडून जेवढी रक्कम घेता येईल मी तेवढी घेतली आणि बघायला सुरुवात केली घरं. मग ते लोक म्हणत होते की आमच्याकडे ये, तिकडे ये, इथे. पण मला एरिया असा पाहिजे होता की शांत एरिया पाहिजे होता, आणि त्या एरियामध्ये मला कोणाची 1 नको, 2 नको, कोण जवळचं नको, नातेवाईक नको असं. कारण की मला खूप असं एवढं वर्ष राहिलो आहे मी. आत्ता मला कामावर झाले 6-7 वर्ष, 6-7-8+ झालेत वर्ष मला इकडे. पण एवढा एक्सपिरियन्स आला की असं वाटतं की अरे किती वर्ष भाड्याच्या घरात राहू, किती वर्ष. आणि आम्ही ज्या भाड्याच्या घरात राहिलो आहे ते लोकांनी आमच्या पाठून गाड्या, 2 व्हीलर, इलेक्ट्रिक स्कूटी, परत मग 4 व्हीलर्स हे घेऊन कमवून अमीर झालेत, आणि आम्ही आहे जागेवरच आहे. आणि आमचं भाडं असं चाललं आहे, तिकडे 4 आहे, तिकडे 5 आहे, तिकडे 6 आहे, तिकडे 7 आहे, असं एक स्टेप वाढत चालल्यावरती. तर काय बोलणार आहे याच्यावर. खूप असं वाईट एक्सपिरियन्स येत चाललं आहे. असं कधी कधी वाटतं की का लागली नोकरी, काय नोकरीसाठी खटपट केलं एवढं असं असं. कारण की ज्यांनी हेल्प केली त्यांनीच ऐन टायमाला असं केलं. आणि वेळ अशी आणली माझ्यावर की माझं असं वय वाढत चाललं ना, तर मग त्या वयामध्ये येऊन मला असं वाटतं की मी माझी ड्रीम्स पूर्ण करू की EMI भरत बसू. कारण की दोन्ही एकदम गोष्टी पूर्ण होत नाही. EMI का हा 2,000-3,000चा EMI नसतो, 15-20,000चा EMI असतो. पगार आहे माझी एवढी, आता कॉर्पोरेशनला आहे म्हटल्यावर का पगार मला काय लाख रुपये नाही आहे. कारण की ऑलरेडी मी जेव्हा लागलो आहे कामाला, आणि माझी मुंबईला फॅमिली आहे अर्धी, मग मित्रमंडळी, त्यांना पण टाईम द्यावा लागतो. मग तिकडे जाणं होतं, इकडे येणं होतं. मग सणासुदीला सुट्ट्या होतील मला, मग त्या सुट्ट्यांचा फरक पेमेंटवर पडतो. मग तो पेमेंट कमी जास्त होतो, आणि तेव्हा जी रिपोर्ट जाते वरती त्या रिपोर्टनुसार आमचं पेमेंट वाढतं किंवा कमी होतं, त्याचं ठरतं. तर त्याच्यामुळे माझी पेमेंट लवकरात लवकर ग्रेड पे वाढत नाही आहे, त्यामुळे मला पेमेंट कमी येतं. लोकांना असं वाटतं की मला पेमेंटच जास्त आहे आणि मी माझे पैसे उडवतो आहे, कोणाला दुसऱ्याला देतो आहे. अरे मला देण्यासाठी काय करू. अरे मला स्वतःची हालत बघा माझी काय झाली. मला हे करायचे स्वप्न पुरायचे, ते पूर्ण करायला मला पैसे जमत नाही, माझ्याकडे राहत नाही आहे. तर मी दुसऱ्यांना काय करू मदत. काय यार गाईज, खरं सांगू यार, खरं म्हणजे एक सिच्युएशन लिहून असं वाटलं ना की रक्ताचे पण आपले नसतात. ज्या टायमाला सपोर्ट केलं पाहिजे ना त्या टायमाला तो सपोर्ट करतच नाही आहे, आणि ज्या टायमाला आपण दुसऱ्यांचं चांगलं करायला जातो त्यांना वाटतं की हा आता मोठा आला शहाणा सांगायला आपल्याला. आता गेले, आता काय, आता ते त्यांचे सेपरेट राहतात, ते कुठे राहतात, ते काय बोलत नाही, काय नाही. त्यांचं बोलणं, माझं तर 4-5 महिने झालं पण बोलणं बंदच आहे. आता ते मला काय बोलत ना, मला कधी एवढं आता 4 महिन्यात कधी बोलले नाही की खातो का रे, जेवतो का रे, भूक लागले का रे, एक शब्दाने मला बोलले ना, तर मग मी पण कशाला बोलू. कारण की मला पण नाही आवडत. माझा इगो असा आहे ना, माझा इगो एवढा बेकार आहे ना की आधीपासून इगो मला एवढा बेकार आहे ना की मला समोरच्यानी
थोडी तरी इज्जत दिली ना, मी खूप इज्जत देणार समोरच्याला, खूप रिस्पेक्ट करणार. पण समोरचा जर माझ्याशी नडत असेल ना, भाई भले तो रक्ताचा जरी असला तरी मग मी मागे हटत नाही. मला बिलकुल माझा इगो आणि माझं सेल्फ रिस्पेक्ट मला कोणी हट केलेलं बिलकुल आवडत नाही. मला लगेच राग येतो आणि माझा आधीपासून राग खूप बेकार आहे. कारण की मी राग तो व्यक्त करतो ना नंतर समोरच्या व्यक्तीवर, नंतर मग मला रिअलाईज होतं 1-2 दिवसांनी की मी व्यक्त का केलं त्याच्यावर. मग नंतर कधी असं वाटतं की बरोबर ठिकाणी केलं, पण नंतर मग एक मनाची एक सॉफ्ट जागा यायची की असं वाटतं की अरे नको, आपण नाही केलं पाहिजे होतं. नाही, पण नंतर त्या व्यक्तीसाठी वाटतं की अरे हां, हे मी बरोबर केलं आहे मी त्यासाठी. आता वेळ अशी आहे की मी सेंट्रलला आहे ना, मी घर घेऊ शकत ना ड्रीम्स कंप्लीट करू शकत. जर मला ड्रीम्स कंप्लीट करायचे तर मग मला घरचं EMI बंद करावं लागणार, घर नाही घ्यावं लागणार. कारण घर घेणं आणि ड्रीम्स कंप्लीट करणं हे एकत्र होत नाही. त्यासाठी पेमेंट मला जास्त लागेल, कमीत कमी 50 ते 70-80 हजार तर लागणारच. कारण की EMI घराचं जर मी घेतलं तर EMI भरण्यासाठी मला लागेल कमीत कमी 20-25 हजार लागणार EMI जायला घराचा. तिथून डाऊन पेमेंट घराचं करावं 4-5 लाख रुपये, तर मग घर हातात येईल, मग त्याचं EMI जाणार आणि राहिलेल्या पैशाचं मग मला बाकीचं काय घेता येईल. मग तेव्हा त्याच्यामध्ये काय भाजी राशन असेल किंवा पेट्रोल पाणी असेल किंवा छोट्या मोठ्या गोष्टी काय असतील. आणि इवन आता माहिती नाही पुढे आता माझं काय होईल ते, कारण घरच्यांनी पण साथ सोडली अशा टायमाला की ज्या टायमाला सपोर्ट केलं पाहिजे मला. खरंच गाईज त्या दिवशी अक्षरशः सांगू नाही वाटत, पण त्या दिवशी अक्षरशः खूप मला एवढं हर्ट झालं ना. खरं असं वाटलं की धिक्कार. अक्षरशः रडायच्या टायमाला आलो मी. एवढं असं हे झालं होतं ना, एवढं बेकार इगो हर्ट झालं होतं. नंतर असं वाटत होतं ना की काहीच खरं सगळं सोडून कुठेतरी जावं, शांत बसून राहावं. नको काही नोकरी, नको कोण माणसं, नको कोण काय जवळचं. कारण की लाईफ असे चालले ना की कोण म्हणत पण नाही की मी आहे सोबत, टेन्शन नको घेऊ, आपण करू काहीतरी. कोण म्हणणारं पण नाही असं काहीच. आणि जे आहेत ते खूप बेकार. कारण की लाईफमध्ये माझ्या असं एवढे इन्सिडेंट्स घडलेत ना बेकार, सिरियसली. आणि ब्रेकअपचं तर गोष्टीच वेगळ्या आहेत गाईस. खरं काही व्यक्ती आणि एक मुलगी आहे, त्याचं कधीतरी सांगेल मी तुम्हाला विषय, सांगेल त्या मुलीचा. त्या मुलीला मी एवढं सगळं केलं, एवढं सगळं हे केलं, सपोर्ट वगैरे, पण त्या मुलीने असं सवय लागलेली मला आणि ते एवढं बेकार केलं ना आयुष्यात माझ्या की आता मला 10 वेळा विचार करावा लागतो की समोर कोणती मुलगी आली आहे जिच्याबरोबर आहे, तर मला 10 वेळा विचार करावा लागतो की तिला 10 वेळा विचारावं लागतं, तू सिरियस आहेस का माझ्याबरोबर, करशील का, घरच्यांना नडशील का माझ्यासाठी थांबशील का, घरचे नाही बोलले तर माझ्यासाठी लढशील का त्यांच्याबरोबर. असं खूप मला असं म्हणजे मनात हे होतं. कारण की एक अशी सिच्युएशन घडली माझ्या लाईफमध्ये की गोष्ट घरच्यांपर्यंत गेली ती गोष्ट घरच्यांपर्यंत गेली. तर मग मी तर तयार होतो, पण समोरची जी पार्टी होती पहिली हा बोलली, नंतर मुमेंटला नाही म्हणली, आणि नंतर तिने जो किस्सा केला, ग्रेट, अनएक्सपेक्टेड, सिरियसली. ही गोष्ट करेल मी तुम्हाला कधी तर सांगेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला बरोबर कळेल ही गोष्ट काय सांगितली, मी कशासाठी सांगितली. नेक्स्ट ब्लॉगमध्ये माझ्यावर जे वाईट प्रसंग घडलेत ते तुम्हाला शेअर करणार आहे मी. स्वतः तुम्ही नक्की बघा येणार आता त्याच्यानंतरचा ब्लॉग. आणि खूप काही गोष्टी सांगण्यासारख्या काही, कारण की मी पहिल्या अशा गोष्टी सांगत नव्हतो, पण वेळच असे आले तर सांगावं लागतं. कारण की आता माणसाचा भरोसा नाही, माणसाचं काय होईल आयुष्यात, कसं होईल आणि काय होईल काय नाही होईल, कोण राहील कोण नाही राहील, संबंध राहतील नाही राहतील, फॅमिली राहतील नाही राहतील, इवन मी राहील की माहिती नाही. कारण की सोबत आता एवढं कोणच नाही आहे आता की खरं गाईस.
खरं. आता आता काही पोरं बोलतील काय फालतूपणा लावला आहे, काय झालं आहे असं तसं. अरे पण ज्याच्या लाईफमध्ये घडतं त्याला माहिती आहे, ज्याच्या लाईफमध्ये घडतं त्यालाच माहिती पडतं. सो तर कोणी जज नका करू प्लीज. आपापल्या लाईफमध्ये आपण खुश आहोत तर आपण आपली लाईफ बघू, दुसऱ्याच्या लाईफमध्ये नका घुसायला बघू. त्याची लाईफ त्याला हँडल करू दे, माझं एवढंच म्हणणं आहे. आणि आहेत काही गोष्टी सांगेन मी पुढच्या ब्लॉगमध्ये. स्वतः सध्या आता एवढं सांगायचं होतं की आता मी दुसऱ्या घरात आलो आणि तुम्हाला दाखवेल हे घर. आणि हाय ठीक आहे, चांगलं आहे देवाच्या कृपेने. आणि मी सगळं सेटल केलेलं दाखवेल की कसं कुठे सामान कोणतं ठेवलं आहे तसं, आणि किती भेटले आणि कोणत्या प्रमाणात भेटले ते. आणि लास्ट टाईम जाताना मी इकडे आलो राहायला 31 मार्चला. हो, शेवट होता दिवस. 31ला आलो इथे राहायला. सामान वगैरे घेतलं, शिफ्ट केलं. आणि 1-2 तारीखला 2 दिवस थोडंसं मग माझं हे करणं झालं की सेट करणं झालं. सामान कुठे सेट करायचं आहे, परत मग कुठलं सामान कुठे ठेवायचं आहे, बेड वगैरे आणणं असं तसं. काही मित्र आहेत माझे, काही मित्र आहेत, त्यांनी सपोर्ट केला मला या कामासाठी थोडंसं. सो तर त्यांचे मनापासून आभार. आणि साथ राहू दे जरा, कारण की जिकडे रक्ताचे येत नाही तिकडे हक्काचे येतात. गोष्ट क्लिअर झाली. आणि काहीच खूप काही सांगणार आहे, खूप काही शेअर करणार आहे तुम्हाला. सो तर मला एवढं सांगायचं होतं की आता काय मत तुमचा सिद्धू राहायला एकटा, आता त्याला कोण सोबत राहील. सो तो जो पण व्हिडिओ बघत असेल, जर त्याला कोणी माझी थोडी तरी इज्जत असेल 1% सपोर्ट करू वाटत असेल बिंदास करा, नाही करू वाटत असेल तर व्हिडिओ बघून मजा घ्या. पण होप नाही सोडणार मी, भरोसा नाही सोडणार. चाललं आहे तसं चालू जाईल, मला काही चेंज करायची गरज नाही आहे. बघू आता काय होते, कसं होते, लाईफ कशी जाईल माझी पुढची. भरोसा आहे देवावर, करू काहीतरी. सो तर तेवढं सांगत होतं. असं इन्सिडेंट झाला होता. आणि जेव्हा येताना मी त्यांना सांगितलं की हे बुक करा, हे टेम्पो खर्च कमी घेईल, असं घेईल. आणि माहिती नाही ते लोक कधी गेले, कधी काय झालं त्याच्यानंतर फोनच नाही. थोडासा पैशाचा इश्यू झाला होता, जो ओनर होता तो पैसे देतच नव्हता. मग माझी मोठी ताई आहे, ते ताईंनी मग त्यांनी फोन कॉन्टॅक्ट करून त्यांना जरा सांगितलं. मग जरा विचारलं त्यांच्या भाषेत जरा की असं झालं तसं झालं, हे झालं ते झालं, का नाही तुम्ही पैसे वगैरे असं. मग त्यांनी पहिले 20,000 पाठवले, त्याच्यानंतर 10,000 पाठवले टोटल. मग ते कधी गेले का माहिती नाही, ते त्यांनाच माहिती आता. सो तर चाललं आहे, जसे पण असतील ठीक असतील, देवाकडे तीच प्रार्थना. राहू दे, सांगायचं सांगतील, नाही सांगायचं नाही सांगतील. कारण की मला आता कोणाचंही ऐकायचं नाही आणि कोणाचं ऐकून पण घ्यायचं नाही आहे. कारण की ती वेळ होती सपोर्ट करायची, ती वेळ तुम्ही गमावली आहे. खरं एखाद्याला एकटं कसं सोडायचं आणि मरायला कसं सोडायचं हे दाखवून दिलं त्यांनी. तर ठीक आहे. पण एवढं आहे की मला काय झालं तर मग प्लीज कोणी येऊ नका. मला जर कधी काय झालं, माझं बाय चान्स ॲक्सिडेंट वगैरे झाला किंवा कधी काय कोणी अटॅक केला किंवा काय झालं लाईफचं काहीतरी, प्लीज फॅमिली डोंट इंटरफेअर, नका येऊ. खास करून ती जे लोक मला एम टाईमला सोडून गेले ते नका येऊ, प्लीज नका येऊ. तर काही चला एवढंच सांगतो. ब्लॉग जास्त मोठा होईल, एवढं मोठं नाही करायचं आपलं ब्लॉग. व्हिडिओ आवडला असेल, नाही आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, बघून मजा घ्या, सपोर्ट करा थोडा करता आला तर. आणि काय आहेत, काही लोक आहेत, काही व्यक्तीच आहेत, आपण थोडं बोलणं चालू करा जरा. समोरचा व्यक्ती वाट बघतोय,
तुमच्या रिप्लायची. तो तर बघा जरा, रिप्लाय द्या, कॉन्टॅक्ट करा, बोलणं वाट बघतोय. सिद्धू, सीड, टुटू, काय काय किती किती निकनेम ठेवलेत काही लोकांनी, किती जणांनी काय काय ठेवलं. सीड, सिद्धू, सिद्ध्या, टुटू, काय काय अँटिक नावं ठेवले. तर ठीक आहे, चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. सध्या तरी आत्ता एवढंच, व्लॉग जास्त मोठा झाला आहे. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, सांगेन काय झालं ते. सेटून. आणि आज तारीख आहे 3 तारीख आहे, आणि कालचं पण 3-4 दिवसाचं पण सांगायचं राहिलं काहीतरी, ते पण सांगेल. सध्या तेवढंच आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. सेटून. बाय बाय. लव यू ऑल.